जय शिवराय भावांनो, आम्ही आज निघालेलो भयाला, कारण आजपासून धर्मवीर बलिदान मास चालू होणार होतं. म्हणल्यावर मग जायचं तर मुंडन कराय भयाच्या नदीला. आमचा ग्रुप येऊन थांबलेला इथं. काही जण गेलते पुढे तेल टाकाय, म्हणले आम्ही त्यांची वाट बघत थांबलेलो. चला आज तुम्हाला सांगतो धर्मवीर बलिदान मास का पाळावे आणि कसे पाळावे. मृत्यूसह ना डरले म्हणे धर्मवीर, कुठली सोन्यात तर तुटले जरी जीव, शिर दुर्दांत दाहक ज्वलंत समाज व्हावा, म्हणून निवरात धरूया शिवसिंह छावा. धर्मवीर बलिदान मास हा नेमका काय आहे? ज्या दिवसापासून धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने कैद केलेले आणि मृत्युंजय अमावस्येपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांची विकृतपणाने हत्या केली, रोज एक अवयव काढले जात होते. धर्मवीर बलिदान मास हा कसा पाळायचा? अनेक वर्षापासून श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून बलिदान मास हा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगत्या ज्वालेप्रमाणे इतिहास ठेवत ठेवलाय. हा महिना पूर्ण हिंदू धर्मासाठी सुतकाचा असतो. आपण एखाद्या घरात माणूस गेल्यानंतर सुतक कसं पाळतो? केस मुंडन करून पायातले चप्पल सोडतात, गोडधोड सोडतात, सुखाच्या कार्यक्रमात जाणं सोडणं, आपल्या आवडती वस्तू एखादी सोडणं. पण या गोष्टी आता पाळून काय होणार हा प्रत्येकाला प्रश्न पडलेला असतो. पण एक ध्यानी ठेवा, आपण ज्यांच्या पट्टीवर हिंदू म्हणून जन्माला आलोय ना, ते फक्त आणि फक्त धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्यामुळेच आहेत. मंदिरांचे कळे सुद्धा त्यांच्यामुळेच आहेत. आजच्या कपाळावरचा गंध सुद्धा त्यांच्यामुळेच आहे. आजचं हिंदूंचं अस्तित्व ते फक्त आणि फक्त त्यांच्यामुळेच आहेत. छत्रपती श्री संभाजी महाराजांचं बलिदान मास हा प्रत्येक हिंदू बांधवांनी, हिंदू समाजाने पाळलाच पाहिजे. आमच्या सुद्धा ग्रुपनं पाळला आहे धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास. तुम्ही सुद्धा पाळा आणि तुमच्या ग्रुपमधल्या कार्यकर्त्यांना पण पाळायला सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि फॉलो करा आणि शेअर पण करा.